स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. म्हणजेच आषाढी एकादशीला फक्त 15 दिवस उरलेले आहेत. आषाढी एकादशी निमित्त अनेक भागातून वारकरी पंढरपूरला निघालेले आहेत. या दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका. आजपासून आषाढी एकादशीपर्यंत एक स्तोत्र आहे, त्या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही श्रवण देखील करू शकता. तर बघा, या स्तोत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ताकद आहे. आपल्याला पठण करणं शक्य नाही झालं, ते आपण जरी श्रवण केलं तरी त्याचे अनेक पटीने लाभ आपल्याला होतात. आषाढी एकादशी निमित्त आपण जर ही प्रभावी सेवा चालू केली तर आपल्या आयुष्यातील संकट अडचणी दूर होतात. जी व्यक्ती आषाढी एकादशीपर्यंत या एका प्रभावी स्तोत्राचं पठण करेल त्या व्यक्तीच्या 1000 इच्छा पूर्ण होती. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील. आषाढी एकादशीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपल्याला प्रत्येक एकादशीचं वर्षामधील जे असतात त्याचं फळ मिळतं, पुण्यफळ प्राप्त होतं. या आषाढी एकादशी भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते आणि ते खूप महत्त्वाचे मानले जाते. अनेक भक्त पंढरपूरला विठ्ठलांच्या दर्शनासाठी जात असतात. या दिवशी उपवास करणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. उपवास केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, मोक्ष प्राप्त होतो. आषाढी एकादशीला चातुर्मासाला देखील सुरुवात होते. चातुर्मास म्हणजे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि हा संपूर्ण कालावधी एकूण 4 महिन्याचा असतो, म्हणून याला चातुर्मास असे म्हटले जाते. आणि म्हणूनच या दिवशी जर आपण व्रत करून विठ्ठलाची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. सुख समृद्धी देणारी आणि दुःख दैन्य दूर करणारी अशी ही आषाढी एकादशीची ओळख आहे. आणि म्हणून जर आपण आषाढी एकादशीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत या एका प्रभावी स्तोत्राचं पठण केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर होतील. तर असे कोणत्या स्तोत्राचे पठण आपल्याला करायचे आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, माहितीपूर्ण वाटला तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे किंवा जो उपाय सांगणार आहे तर हा तुम्हाला आषाढी एकादशीपर्यंत करायचा आहे. तुम्ही आजपासून जरी या सेवेला सुरुवात केली तरी देखील चालेल किंवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू केली तरी चालेल. त्या सेवेचं तितकं शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईल. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी या असतातच आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, परंतु प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी सहज दूर होतील असे नाही. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी संकट
दूर होण्यासाठी ही एक प्रभावी सेवा जी आहे ती करायची आहे. जर तुमच्या काही इच्छा कष्ट करूनही पूर्ण होत नसतील, म्हणजेच बघा, एखादी नोकरी मिळवण्याबाबतची इच्छा असेल, घर खरेदी करण्याबाबतची इच्छा असेल किंवा एखादी आर्थिक उलाढाल तुम्हाला करायची आहे परंतु योग्य मार्ग मिळत नसेल, तर अशा सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी, मुलांची उत्तम प्रगती होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी, आपल्या पतीची भरभरून प्रगती व्हावी, घरात पैसा हा कायम स्थिर राहावा, यासाठी आपल्याला ही प्रभावी सेवा करायची आहे आणि ती म्हणजे आषाढी एकादशीपर्यंत आपल्याला करायची आहे. जर तुम्ही ही सेवा अगदी मनोभावे आषाढी एकादशीपर्यंत केली तर तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. कारण बघा, आषाढी एकादशीला ठिकठिकाणावरून लोक विठ्ठलाचा नामघोष करत पंढरपूरला जात असतात आणि यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या अगदी मोठ्या प्रमाणावरती सक्रिय असतात आणि जर आपण याच वेळेमध्ये जर ही सेवा केली तर या सेवेचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होतं. तर आपल्याला या आषाढी एकादशीपर्यंत विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, आता प्रत्येकजण काय करतं की किंवा काही लोक आहेत ती जी विष्णू सहस्त्रनामावली आहे ती फक्त एकादशीपर्यंतच पठण करतात. तर असं नाही, तर त्याचं रोज पठण झालं पाहिजे. ठीक आहे का तुमच्या बघा, आयुष्यात हे धावपळीचं असल्यामुळे तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता, परंतु रोज नित्यनेमाने आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण किंवा श्रवण झालं पाहिजे आणि तरच याचा लाभ जो आहे तो आपल्याला मिळतो. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाम घेतल्यावर तो आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो, त्याचप्रमाणे भगवान विष्णूंच्या 1000 नावांमधून त्यांचे वैविध्य कार्य डोळ्यासमोर येते. विष्णूंच्या नावाबरोबरच त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी या हेतूने महाभारत कालापासून विष्णू सहस्त्रनामावली मोठ्या भक्तिभावाने म्हटले जाते. महाभारताच्या अनुशासन पर्वांतर्गत दानधर्म पर्वांतामध्ये 149व्या अध्यायात विष्णू सहस्त्रनामावली यांचा उल्लेख आढळतो. जर आपण आषाढी एकादशीपर्यंत आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर आपल्या आर्थिक अडचणी, वैवाहिक अडचणी, सामाजिक अडचणी, राजकीय प्रश्नातून होणारे जे काही मार्ग असतात ते आपल्याला मिळतात. तसेच गर्भधारणेच्या समस्या दूर होतात. तसेच गर्भसंस्काराच्या वेळी जर हे स्तोत्र ऐकले तर मुलांवर चांगले संस्कार होतात. ग्रहदशा कोणतीही असो, विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यामुळे मन शांत होते, भय कमी होते, संकटावर मात करायचे आपल्याला बळ मिळते. मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल किंवा घरामध्ये वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्त्रनामाचं सामूहिक पठण करावं, त्याचा आपल्याला निश्चितच लाभ होतो. आता ही सेवा तुम्ही जेव्हापासून सुरू करणार आहात, तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे, आपल्या देवघरासमोर बसायचं, देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, त्यानंतर एक आसन टाकायचं, त्या आसनावरती बसायचं आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे तुमच्या कोणत्या इच्छा पूर्ण व्हाव्यात किंवा तुम्हाला कोणत्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर असा संकल्प करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून देऊ शकता आणि शांत मनाने श्रवण केलं तरीसुद्धा चालेल. ही सेवा तुम्ही सुरू केल्यानंतर तुम्हाला आषाढी एकादशीपर्यंत सकाळी
किंवा संध्याकाळी या स्तोत्राचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. या स्तोत्राचे पठण करताना काही महत्त्वाचे नियम आहेत, तर ते आवर्जून आपल्याला पाळायचे आहेत. कोणत्याही स्तोत्राचं पठण हे अगदी स्पष्ट उच्चार असावेत आणि ते अतिशय महत्त्वाचे असतात आणि जर त्याचा व्यवस्थित उच्चार झाला तरच तो आपल्याला त्याचा फायदा होतो. हा मंत्र जर मोठ्याने म्हटला तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तणावर मनावर सकारात्मक बदल दिसून येतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रभावी स्तोत्राचा पाठ जो आहे तो आषाढी एकादशीपर्यंत करायचा आहे. जर स्त्रियांना मासिक धर्म आला तर ते दिवस सोडून तुम्ही पुन्हा सेवा करू शकता. घरामध्ये जर सुतक असेल तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही. तर बघा, हा जो आजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल यात मी जी माहिती सांगितली, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.